वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेरबंद। सायबर पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई। पोलीस अधिकारी असल्याचं भासवून सामान्य नागरिकांना अटक करण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आणि उच्च शिक्षित आरोपीला अहिल्यानगर सायबर पोलिसांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातून थरारक सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे। या धाडसी कारवाईमुळे सायबर गुन्हेगारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। तर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचं जिल्ह्यात कौतुक देखील होत आहे। अहिल्यानगरमध्ये एका नागरिकाला फोन करून आरोपीने स्वतःची ओळख वरिष्ठ निरीक्षक राहुल पाटील अशी करून दिली। तुमच्या विरुद्ध गंभीर तक्रार दाखल करण्यात आली असून तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना अटक करावी लागेल आणि कारवाई टाळायची असेल तर 5 लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी देत त्याने खंडणीची मागणी केली। आरोपीने अत्यंत तांत्रिक पद्धतीचा वापर करून फिर्यादीला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा माग काढत पोलीस निरीक्षक सागर टिकले यांच्या नेतृत्वाखाली पथक गडचिरोली जिल्ह्यात रवाना करण्यात आले। आष्टी तालुका चामोर्शी परिसरात पोलीस पथकाला पाहताच आरोपी चंदन दिगुराम सांगळे वय वर्ष 30 राहणार आष्टी याने आपल्या स्विफ्ट कारने पळून जाण्याचा प्रयत्न केला। मात्र नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असूनही पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला आष्टी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाच्या मदतीने ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेला आरोपी चंदन सांगळे हा BE इंजिनिअरिंग शिक्षित असून तो तांत्रिक ज्ञानाचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून विविध हॉस्टेल चालक लॉज मालक यांचे संपर्क क्रमांक आणि माहिती प्राप्त करून त्यांना टार्गेट करून फसवणूक करत असे। त्याच्यावर यापूर्वी रत्नागिरी गोंदिया जिल्ह्यातही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आलाय, तर न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारच्या अनोळखी व्यक्तीच्या पोलीस अधिकारी असल्याचे सांगून केलेल्या फोनला बळी पडू नये। संशय आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन किंवा सायबर विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पोलीस उपनिरीक्षक काकडे, पोलीस अंमलदार SC बनकर, SC कारखेले, PNR कल, PC हिंगे, चालक ASI शेख आणि सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली।